धन्यवाद सुनील पवार. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही शेजारी गाव असले मात्र क्रिकेट दोन्ही संघांचा खूप चांगला आहे. खेळाला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना खूप सारी शुभेच्छा असेल आयोजकांच्या वतीने देखील आणि संपूर्ण भिवंडीकरांच्या वतीने आणि स्पेशली दामणगाव आणि निंबोली गावाच्या वतीने दोन्ही संघांना खूप सारी शुभेच्छा. एक मैत्रीपूर्वक लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर खेळाला सुरुवात होत आहे. सलामीचे दोन फलंदाज पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगवर मनोहर गुलवे आणि नो स्ट्राईकला बालाराम गुलवे आणि गोलंदाज तयारीमध्ये अनिल भोईर. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू टर्न केल्या चेंडूला स्क्वेअर लेगला शतरक्षक तिथे ठेवण्यात आलेला आहे. हलकासा मिस फील्ड पाहतो आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते निंबोली संघाच्या माध्यमातून. भिवंडीकरांचा लाडका खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते नितीन. गेली बरेचसे वर्ष क्रिकेट आणि या मैदानावर त्याने भरपूर चांगल्या पारी खेळलेल्या आहेत आपल्या संघासाठी. अर्धशतकेही त्याच्या नावी भरपूर आहेत या मैदानावर. सध्या रँकिंगचा विचार केला तर ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून नंबर 1 वर खेळाडू आहे अशी देखील माहिती मिळाली आहे स्कोरर्सच्या माध्यमातून. आणि असंही आपण म्हटलं जाते की जेव्हा एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला होतो तेव्हा त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं असतो. 2 धावा त्यानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. सुरुवातीला स्ट्रायकिंगवर मनोहर गुलवी संघर्ष करताना पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उलटा चेंडूचा अनुभव तिथे कमी मिळाला आणि त्याच्यावर आम्ही ओ कहते ना करे कोई भरे कोई. नो स्ट्राईकचा फलंदाज गोल्डन डक वर आउट झालेला आहे. बालाराम बॅक टू डग आउट. आमचे ऑपरेटर क्रिश नाईक. क्रिश का गाना सुनेगा. करेश आलेला आहे. ऑपरेटिंग सध्या करते. संगीत चांगले त्यांचे तुम्हाला ऐकायला मिळतील. पायल पाटील यांचं गाजलेलं संगीत त्याने वाजवलं. दावा झालेले धावफलकावर 2 आणि महत्वाचा विकेट. बालाराम थोडंसं निराश पावलाने डगआउटमध्ये जाताना पाहायला मिळालं. क्रमांक 3 वर अनिल गुलवी आला आणि गोलंदाज अनिल भोईर पाहतो आपण. सुरुवात चांगली झाली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आझादी दिली जात नाहीये मोठ्या फटक्यांना. खेळ चांगला पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला स्विंग केलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे तिथे मात्र चेंडू अडू शकले नाहीये. मोका भी दिया और चौका भी दिया. चौकार आलाय. पाहायला मिळेल कारण की चेंडू 1 बाउन्स स्वर्गीय श्यामने गॅलरीला सलामी देणारा हा चौकार आपण पाहतोय. मनोहर गोळीसाठी सुवर्ण संधी आहे. जर आपण 3 बॉलरती 3 षटकार मारताय तर रिलायन्स पेट्रोल पंपचे प्रोप्रायटर आणि सह खजिनदार या असोसिएशनचे भोलेनाथ पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल मनोहर गुळवे यांच्यावर. तर त्यांनी चौकारांना लावायला पाहिजे होते कारण की 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते आणि आता षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे पुणेश यांच्या माध्यमातून. तर पहिला षटक समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा धावफलकावर. 1 बाद 10 अशी धावसंख्या उभारलेली आहे ती निंबोली संघाच्या माध्यमातून. भोलेनाथ पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी मला चाचणी स्पर्धेमध्ये सहभाग दिला होता. आणि सुनील पवार यांची रॉयल एंट्री झाली होती तेव्हा यवतमाळवरून त्यांची जशी लष्करी बस जी आहे ती जशी आली होती ती तशी बरोबर मैदानाच्या समोर जे हवे आहे तिथे थांबली होती आणि तिथून ती बॅग घेऊन अगदी ते मैदानामध्ये आले होते.
म्हणजे गावावरून आलेली ती पहिली स्पर्धा सुनील पवार यांची, आणि मात्र आता कुठेतरी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. अतिशय जबरदस्त समालोचकही करतात आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहे. ॲज अ 40+ क्रिकेट कॉमेंटर नाही तर ग्रामीणचा क्रिकेट असो, मग व्यावसायिक क्रिकेट असो, मग ओरिजिनल 40+ असो, सर्वांना वेळ सुनील पवार सध्या देत आहेत. आणि ओरिजिनल 40+ची चाचणी स्पर्धा ज्यावेळेस ऑर्गनाईज करत घेतली होती तेव्हा सुनील पवार यांचा कॉन्टॅक्ट नंबर बोलण्यातला मीच दिला होता. आणि खऱ्या अर्थाने कॉन्टॅक्ट कसं का नाही होईल, मात्र पवार यांचा कॉन्टॅक्ट चांगलं झाले आणि कनेक्ट राहिले ते भिवंडीमध्ये. आता सुनील पवार गावाला जाऊ नको परत, गेला तर पुढच्या वर्षी पत्ता कट भिवंडीमधल्या. सचिन माली आलाय, षटक क्रमांक 2 पाहतोय आपण. धावा एक संत सुरुवात म्हणू शकता आपण, विकेट देखील गेलेला आहे आणि सचिनला इथून चांगला परफॉर्मन्स करावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. नेक्स्ट मॅच जय हनुमान टेंबवली आणि जय हनुमान लाखिवली, दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. आपण षटक क्रमांक 2 सुरू करायचं आहे. पॉवर प्ले नंतर नॉन पॉवर प्ले. सर्व खेळाडू आता डीपमध्ये जास्तीत जास्त पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, विकेट किपर विकेटपासून थोडंसं दूरवर आहे. एक स्क्वेअर लेगला मिड विकेट आहे, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर डीप आहे. ओ अगदी स्विंग चेंडू टाकलेला आहे. जसं चेंडू पडलं तसं आतमध्ये ऑफ ब्रेक कट चेंडू पाहायला मिळाला. इथे सुरुवात चांगली झाली आहे, तर येणारे चेंडू कोणत्या प्रकारचे टाकले जातील. सचिन चांगली गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू समोर उडवल्या चेंडूला, चेंडू हवेमध्ये. नितीन चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. सेफ लँडिंग होते. 30 सर्कलमध्ये बाउन्स झाल्यानंतर चेंडूला फील्ड करतायत आणि आता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट गमवावी लागेल. यस, तसंच काहीतरी पिक्चर पाहायला मिळालं आणि बॅटर आउट होत आहे. विकेट नंबर 2चं पतन होत आहे. धामणगाव संघाचं परफॉर्मन्स चाचणी स्पर्धेमध्ये मी समालोचक करत असताना चांगला झाला होता, कारण की स्पर्धा जुनंदुर्गी संघाने जिंकली होती चाचणी स्पर्धा आणि नंबर 1 टॉप सध्या जुनंदुर्गीच आहे. जो संघ चांगला खेळतो ना त्याचा क्रिकेट चांगलाच पाहायला मिळतो. धामणगाव संघ त्यांच्यात मागे ट्रेंडिंगला 2 नंबरवर आहे. सचिन शॉर्ट बॉल बॅकच्या स्लॉट मध्ये, चेंडू आउट ऑफ द पार्क. इथे षटकार. लालचंद तरे, प्रदीप तरे यांच्या गार्डन मध्ये, दिल गार्डन चेंडू सीमा पार. षटकार इथे पाहायला मिळतोय. प्रशांत थांबण्याचं नाव घेत नाही. अगदी पुन्हा एकदा वेगाने स्ट्रोक बनवला गेलाय आणि आता रनआउटचा विकेट. संधी आहे, पुन्हा एकदा परतीचा प्रवास करावा लागेल. आणि आता आपण पाहतोय की सुरक्षित असेल नो स्ट्रायकिंगचा बॅटर आणि स्ट्रायकिंगचा बॅटर, कारण की ज्याला आउट करायचं त्याच्याकरता थ्रो फेकला होता. प्रशांतच्या एंडकडे थ्रो फेकला होता. एक धाव पूर्ण केली जाते. धावा झालेल्या आहे धाव कवर 19 धावा. 2 विकेट लवकरच इथे आउट झालेल्या आहेत निबोली संघाचे. आपण पाहतोय गोलंदाज सचिन माली VIP डाईज इन कडून गोलंदाजी करताना. आम्ही आरकेपाडी स्टँड देखील म्हणतो आणि VIP डाईज जिथे आमचे पाहुणे बसलेले आहेत त्यांच्या टोकाकडून गोलंदाजी करताना सचिन. लोअर फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. ऑन साइडला खेळलेत. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. प्रशांत अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये, मात्र फलंदाज आउट होत आहे. अजून एक धक्का लागलाय निंबोली संघाला. बॅटर आउट.
भिवंडी तालुक्यातील हा बीजी ग्राउंड आहे. इथे 11 ते 12 स्पर्धा होत असतात दरवर्षीप्रमाणे. मात्र यावर्षी निवडणुका थोडीशी लेट झाली आणि त्यानंतर ग्राउंड बनवण्यात आला. पुन्हा एकदा खेळपट्टी बनवली, क्रीडांगणमध्ये हिरवळ आणण्याचं काम केलं आणि त्यानंतरच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहे. धावा 20 धावा, 20 रन्स. नवीन फलंदाज निलेश गुलबी आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, इनटू द गॅप, नो चान्स. चेंडू सीमा रेखा पार, येते चौकार. येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रभाकर गुलवीचं येणं बाकी आहे. एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि चाचणी स्पर्धेत कमालीचा क्रिकेट त्याने देखील खेळला होता, त्याचं येणं बाकी आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 24 धावा, 24 रन्स. 3 विकेट लवकरच आऊट झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने दबाव जो आहे प्रशांतवर देखील आहे, कारण की तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं असेल. योगेश भोईर आलाय. प्रत्येक स्पर्धेची आठवण यादगार सुनील पवार नेहमी अपडेट टाकत असतात इंस्टाग्रामवर आणि सध्या त्यांचे जे संगीत आहेत खऱ्या अर्थाने रील बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्याकडे रील स्टार एखादा ऑपरेटर नाही आहे. मोठा फटका ऑन साईडला, आता झेल सुटली आहे आणि चेंडूला उचललाय तोपर्यंत एक धाव पूर्ण आहे. प्रशांत बाल बचे वापर नाही, सेफ आहे. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री ती आहे, ती जो गेट लावलेला आहे फाटक तीच बाउंड्री आहे. रिप्लेमध्ये अगदी चेंडूर उपट टाकली होती, ज्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये नक्कीच पाहूया. तिसरे पंचांनी विचारलेलं आहे. सेफ आहे. धावसंख्या 25 धावा धावफलकावर. योगेश भोईर गोलंदाज. ओ मिस टाइम. चेंडू आबेमध्ये, फॉलोथ्रो मध्ये चांगली झेल. विकेट. बॅटर आउट झालेले आहेत निलेश. आमचे करेश मात्रे, करेश नाईक, आपण संगीत थोडं जास्त वाजवू असं म्हणणं आहे. चांगले संगीत लावतात आपण. रिप्लेमध्ये पाहतो आपण की झेल पकडली गेली होती आणि खऱ्या अर्थाने विकेट मिळाले आणि मैदानाच्या आतमध्ये फायनली प्रभाकर, एक जुना जाणता क्रिकेटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खऱ्या अर्थाने या खेळाडूने आपलं नाव भरपूर मोठं केलेलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून. नेहमी त्याला 7 असाची विजय गुलवी, सुनील गुलवी या खेळाडूंशी. मात्र कंट्रोलचा फटका आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये, हलकासा मिस फिट. चांगली धावा झाली. हो, बॅटची एज घेऊन मागच्या बाजूने चेंडू सरकलेला आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. कुठेतरी धावा बनवण्याचा क्रम जो आहे वाढवावा लागेल आणि कशा तरी 40+ धावा न्यायचे आहेत. समोरच्या संघामध्ये एक खुंकार फलंदाज टॉपला असलेला खेळाडू आहे. योगेश. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडू पाहतोय आपण. अतिशय चांगली गोलंदाजी योगेश भोईरच्या माध्यमातून. चांगला खेळ आहे. धावांचा विचार केला तर फक्त 27 धावा धावफलकावर. फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय की वाईट.
नेक्स्ट मॅच जी हनुमान टेंबोली आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे ती लाखिवली, जय हनुमान लाखिवली. म्हणजे रोशन पाटील इनेक्शन मध्ये मोस्टली पाहायला मिळेल असेल तर. पुढचा बॉल हो चांगला स्ट्रोक आहे, मात्र धावा कमी मिळतील कारण की फिल्डर आहे तिथे. जागा चुकीची निवडली प्रभाकरनं. स्ट्रोक चांगला खेळले होते. षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव बलकावर झालेल्या आहेत त्या 29 धावा. 29. प्रभाकर पाणी जर पाहिजे असेल तर वॉटर बॉक्स आहे मैदानामध्ये, नक्कीच तुम्ही तिथून पाणी घेऊ शकता. आणि पाणी कोणत्याही टायमाला तुम्ही घेऊ शकता कारण की उष्णता भरपूर आहे. वातावरण भरपूर प्रमाणात तापलेलं आहे. 40% सध्या तरी उष्णता आहे. तुम्ही वारंवार पाणी घेत राहा. लाखिवली आणि टिंबवली तयारीत राहा आपण टॉस करण्यासाठी. ही संकल्पना देखील JMB चषकाच्या माध्यमातून आलेली आहे. वॉटर बॉक्स इतक्या स्पर्धा झाल्या, आपण कधी मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्समध्ये पाणी ठेवला नव्हता, मात्र JMB चषकामध्ये ठेवलाय. योग्य ते निर्णय, कारण की वारंवार सामने थांबायला नकोय. इतर एक्स्ट्रा खेळाडू मैदानामध्ये नकोय. जर बॅट फक्त बदली करायची असेल पंचांना फक्त सांगायचं आपण. विश्वनाथ नामी कापी आहे, गोलंदाजीमध्ये आलेला आहे. नितीन देखील विचार करत असेल की इथून कमीत कमी 10च्या आतमध्ये धावा खर्च करायला पाहिजे विश्वनाथने. आणि इथून प्रभाकर गुलबी ज्याच्यावर आता पूर्ण जिम्मेदारी आहे या शेवटच्या षटकाची, कारण की इथून त्याला तब्बल 15 धावा प्लस घ्यायचे आहेत. त्याकरिता पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. पाणी जो आहे सुकीर म्हात्रे आणि मंदार नाईक यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली या स्पर्धेला, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला आमचे कॅमेरामॅन साईड अँगल गोल्याला पाण्याची व्यवस्था करा, जरा थंडगार पाणी जाऊ दे त्याच्यापर्यंत. यस पाणी येईल थंडगार, तुला टेन्शन घेऊ नको. ओ स्विंग अँड मिस, बॅटची एज घेतली. क्या बात आहे, खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडलेली आहे प्रभाकरनं. आणि ते पहिल्या चेंडूवर विकेट मिळालेला आहे विश्वनाथ मालीला. भिवंडीमध्ये दररोज क्रिकेट सुरू आहे, दररोज एक दिवस कोरा नाही भिवंडीमध्ये. कारण की इतक्या संघटना आहेत की क्रिकेट संपणार नाही इतका क्रिकेट आहे या भिवंडीमध्ये. नाद करायचं नाही भिवंडीकरांचं क्रिकेटच्या माध्यमातून. ना पैशासाठी, फक्त आनंदासाठी हा क्रिकेट खेळला जातो. बरोबर ना. सुनील पवार यांचं म्हणणं आहे की आनंदच मिळतो भिवंडीमध्ये. पुढचा चेंडू हुक केलाय, शतरक्षक दूरवर आहे. लॉंग लेगला चेंडू चाललाय, शतरक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचतोय. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव इथे पूर्ण केला जात आहे. एक धाव कष्टालू असं म्हटलं जात आहे. कष्ट केले जातात मैदानामध्ये. धावा झालेला आहे त्या 30 धावा दापलकावर. गोलू बघतोय माझ्याकडे. गोलूला थंड पाणी दर्शन, आमचे कॅमेरामॅन आहेत साईड अँगल, तर गोलूला पाणी जाऊ द्या. पुढचा चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. फॅक्शी मला तर ती एज घेतली की काय, पाहूया पुणे सर काय इशारा करतायत. यस बॅट कट होती, म्हणजे तर विकेट किपरला देखील हाफ चान्स होते तिथे. झेल झाली असते तर एक उत्कृष्ट झेल झाली असती. रिप्लेमध्ये दाखवलं जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. ओ यस हलकासा स्पर्श नक्कीच झाला होता तिथे बॅटचा. ऑलरेडी ऑफस्टिकच्या बाहेर निघून शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट. गोलंदाज देखील सांगत आहे स्पर्धा मोठी आहे, खर्च चांगला तर मी देखील थोड्याशा धावा एक्स्ट्रा खर्च करतो. या धावा
नंतर बनवायचे देखील आहेत. फुलटा चेंडू आणि फुल अँड पॉवरफुल पत्रबजाव सिक्सर. तुझ्या मागे आई एकविरा कोल्ड्रिंक हाऊस आहे, थंडगार शीतपेय, तिथे कोल्ड्रिंक्स भरपूर चांगल्या चांगल्या मिळतात. आणि तुला पहिल्यांदा असं क्रीडांगण भेटलं असेल की तुझ्या मागे एक मोठा स्टोअर आहे, तिथे तू काहीही खरेदी करू शकतोस. मोठा फटका ऑन साइडला स्विंग केलाय, धावा बनत नाहीये. इसे कहते हैं गेंदबाजी की बोलती बंद करना. सुरू झाल्या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार लागोपाठ आलेले आहेत आणि आता धावा वेगाने वाढवण्याचा प्रयत्न संजय तरी यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकता शेवटपर्यंत चेंडूवरचं जो नाव आहे तो नाव देखील तुम्हाला दिसेल असा कॅमेरा ऑपरेटर केला जात आहे. ते राजा आमचे ऑपरेटर कॅमेरा ऑपरेटिंग करताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर असा हा तुम्हाला फॉलो दाखवला जात आहे. चेंडूच्या मागे कॅमेरा आणि चेंडूवरती असलेलं नाव निव्या कंपनीचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. इतकं चांगलं कॅमेरा वर्क आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर अँड टेक्निकल टीम मानेरेचे आहे सर्व ऑपरेटर. सध्या अग्नि परीक्षा विश्वनाथ मालीची. पुन्हा एकदा फुल टॉस, नो बॉल सिग्नल. दुष्काळात 13वा महिना. जिथे धावा बनत नव्हत्या त्या संघाला आता धावा सुरू झाल्याने आणि त्या पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. नो +1 2 धावा. धावसंख्या 46-46. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागच्या बाजूने सरकलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला उचलला जातोय. आता ओव्हर थ्रो झालाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. बॅटर आउट. तर टोटल धावा झालेल्या आहेत त्या 47 आणि 48 धावांचा 12चं इक्वेशन प्रति षटका मागे. एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस टेंबोली आणि लाखिवली जवळ असलेले दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या टॉस बॉक्समध्ये कैलासवासी दत्तू नागू भोईर आज त्यांची पुण्यतिथी देखील आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि करूया पुढच्या मॅचचा टॉस. आमचे मित्र पॉवरफुल कॉमेंटर या भिवंडीकरांचा विश्वासूक आवाज तो म्हणजे सुनील पवार. खूप खूप धन्यवाद. स्वीट वाईस ऑफ भिवंडी भादवड टेमगरपाडा आणि आमचे खास मित्र संदेश पाटील. टॉससाठी आपण पाहतोय आमच्यासोबत जनमान टेंबोली टीमचा संगणक आमच्यासोबत जॉईंट झालेला आहे. तर जनमान लाखिवली टीमचा संगणक. हे बघा वेळेचं आपण भान ठेवायचं आहे कारण की आपण जर दुसरी इनिंगला सुरुवात झाली, पहिला चेंडू टाकलं गेलं त्यानंतर मात्र आपल्याला पेनलाइज केलं जाईल कारण की प्रत्येक टीमने वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. तर लाखिवली टीमचा संगणक जर आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. यस पाहतोय की आपण काही वेळेनंतर आपण टेंबोली टीमला निर्णय देऊया. तोपर्यंत मी आपल्याला घेऊन जातोय. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण कारण की अजून एका चांगला उपक्रम जेएमबी चषकमध्ये पाहतोय आपण दर्शन नाईक अँड ऑल टीमच्या माध्यमातून की वेगळा काहीतरी उपक्रम हाती घ्यायचा आहे. त्यामध्ये की विनिंग टॉस कॅप्टनला कॅप देण्यात येत आहेत. क्या बात आहे. वा भाई वा. काहीतरी वेगळा. कोल्ड्रिंकचं सगळं देतात पण दर्शन आणि पंडितांच्या मनात आलं की आपण कॅप देऊया विनिंग टीमच्या कॅप्टनला. उन्हाचा तडका जास्त आहे. टीमच्या कॅप्टनला कॅपची आवश्यकता असते आणि म्हणून या ट्रॉफीमध्ये पाहतोय की आपण कॅप त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दरम्यान अजून एकदा मी उल्लेख करेन संदेश पाटील की येणारा जो पुढचा शेवटचा हप्ता या महिन्यातला त्यामध्ये जर विचार केला आपण तर निश्चित 24 मार्च ते 27 मार्च दरम्यान ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून BPL जेवढे पण 40+चे खेळाडू असतील त्यासाठी BPLचं असा एक देखणा आणि सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि काही दिवसामध्ये सुद्धा फॉर्म मिळेल. ऑप्शन सोळा होईल. त्यानंतर BPLला सुरुवात होईल. आयोजक पाहतोय आपण बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा. त्यामधून खास मी आवर्जून उल्लेख करेन विद्यमान सचिव ओरिजिनल 40+ संघटनेचे प्रभाकर पाटील, सहखजिनदार पाहतोय आपण भोलेनाथ पाटील आणि कीमॅन फॉर ऑफ द सरोलीपाडा गावाचा एक धमाकेदार ऑलराऊंडर दिलीप पाटील आणि संपूर्ण बालाजी स्पोर्टच्या माध्यमातून हे
BPLचं आयोजन करण्यात येईल. दरम्यान पाहतोय की आपण वेळ आहे तोपर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी खूप मोठं योगदान दिलेले आहे त्यामध्ये पाहतोय आपण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं आहे. मी सातत्याने हे सांगतो की टेमगरपाडा असो की वादोड असो, एक मोठं व्यक्तिमत्व, माजी नगराध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायामधून ज्याने खूप मोठं नाव कमवलं आहे असे भिवंडीकरांचे किंग मेकर कित्येक वेळ ठरलेले आहे असे मदन भाऊ नाईक साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान जय अंबे ट्रॉफीला मिळालेलं आहे. यस आपण लकी ड्रॉकडे सुद्धा वळणार आहोत. यस दर्शन आपण चिठ्ठ्या बनवायच्या तोपर्यंत ज्या ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोठे योगदान दिलेले आहे त्याबद्दल आपण नजर टाकूया. त्यानंतर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक आणि मॅन ऑफ मॅचसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे असे सातत्याने जय अंबे टीमला नेहमीच खूप मोठं सहकार्य करणारे प्रदीप करसनतरे साहेब यांच्याकडून पाहतोय हे मोठे योगदान मिळालेले आहे. तसेच पाहतोय आपण या स्पर्धेला बॉल ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे असे आमचे करण भोईर साहेब यांच्या माध्यमातून करण दादा तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. ॲडव्होकेट करण साहेब आहेत. त्यानंतर पाहतोय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे निलेश जोशी साहेब यांच्या माध्यमातून कैलासवासी कुंतीबाई यांच्या स्मरणार्थ निलेश दादांनी ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे. निलेश दादा तुमचं पण मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि निलेश यांच्याबद्दल जर बोलणं झालं तर संदेश पाटील यांचे खास निकटवर्तीय मित्रसुद्धा आहेत. त्यानंतर पाहतोय आपण मॅनेजमेंटसाठी खास कोल्ड्रिंक ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले असे किरण गोडेसाहेब यांच्या माध्यमातून किरण गोडेसाहेब आपलं मन मी जे अंबे टीमच्या माध्यमातून स्वागत करतोय. आणि ज्या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाने संपूर्ण खेळाडूला 2 दिवसाचं अन्नदान दिलेलं आहे ते म्हणजे जेवणाची व्यवस्था करणारे दीपक देशमुख साहेबांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय जे अंबे टीमच्या माध्यमातून. 3 बॉल बॉक्स ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेले असे पंढरीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण त्यांचा पण धन्यवाद. मॅनेजमेंटसाठी कॅप ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेली असे बिपिन पाटील म्हणजेच बादवड गावाचा आणि आर के परिवारातला एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व बिपिन यांच्या माध्यमातून हे बक्षीस. आणि वॉच ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केले श्रेयांश कदम यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. श्रेयांश तुझं पण मनापासून आभार. सुकीर मात्रे दादा यांच्याकडून पाहतोय की आपण. आणि जिसने पैसे को पाणी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर पाहतोय आपण सन्मान चिन्ह प्रदीप नारायण तरे साहेब यांच्या माध्यमातून. प्रदीप दादा तुमचं पण मनापासून आभार. आणि मन्नार नाईक यांच्याकडून पाहतोय आपण पिण्याच्या पाण्याची त्यांनी सोय केलेली आहे असे दानशूर व्यक्तिमत्व सर्व या जय अंबे चषकमध्ये. तर आपण जाऊया आता माता संदेश पाटील यांच्याकडे. काही ड्रॉ होत आहे. सुनील पवार लीड करायचे आपण. यस पाहतोय आपण कांबे टीमला मात्र इथं पुढे वाटचाल. आज कांबे टीमचं निश्चित स्वागत असेल कारण की 13वा सामना होता, 12 हारले होते. 13वी लढत त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठा पणाला लावली. शेवटी मात्र विनोद नावाचा बॅटरने सामना जिंकून दिलाय आणि आज मात्र हा संघ मला वाटते की टॉप 4 मध्ये जाण्यासाठी उत्सुकता असेल. यस कांबे टीमला पुढे पाचारण करण्यात आलेलं आहे. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. कांबे संघाचा दिवस आहे असंच म्हणू शकता आपण. मॅच देखील जिंकली, न जिंकणारी मॅच जिंकली आणि चिठ्ठीच्या जोरावर पुढे वाटचाल केलेली आहे. आज सुनील पवार यांच्या देखील चेहऱ्यावर स्मित ते आनंद वातावरण पाहायला मिळतं कारण की टीम चांगला खेळली. त्यांचं कौतुक करायला कुठे कमी पडले नाही आज सुनील पवार कारण की 13वी स्पर्धा आहे आणि 13व्या स्पर्धेमध्ये अखेरकार कांबे संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला असंच म्हणू शकता आपण. पहिल्या चेंडू चौकार अनिल गुळवीच्या अगेन्स्ट आलेला आहे. अनिल भुईरच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका हुक केला चेंडू हवेमध्ये. स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे मात्र पाहत राहील. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा पार. अजून एक चौका. करेश नाईक संगीत वाजवत आहेत. हे संगीत ऐकल्यानंतर
आणि असंही कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेची यात्रा लवकरच जवळ येत आहे आणि एप्रिल महिना म्हटलं की यात्रा ती आपल्या सर्वांची आवडीची यात्रा म्हणजे कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेची यात्रा दस्तक देत आहे लवकरच कमिंग अप. गोलंदाजीमध्ये पाहतोय की अनिलच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके अनिलने खेळलेले आहेत. नेक्स्ट बॉल. ही चेंडू चालले त्याच दिशेने मात्र आता जमीन लगत चेंडू निघालेला आहे स्क्वेअर लेगला. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. ओव्हर थ्रो होत आहे. 1 नव्हे 3 खेळाडूंना संघर्ष करावा लागला होता हा थ्रो कलेक्ट करण्याकरिता. तर इथे पाहतो की आपण धावा पूर्ण केलेल्या आहेत. फक्त 1 धाव 9 धावा धाव बलकावर. लक्ष जो आहे 48 धावांचा प्रतिषटका मागे 12 धावा बनवायचे आहेत. सुरुवात चांगली दमदार सुरुवात धामणगाव संघाची पाहतोय आपण. ओ प्लेड ऑन बॅटची एज आणि एस्टेनो चेंडू इथे लँड झालेला आहे. विकेट पहिला धक्का लागलेला आहे धामणगाव संघाला. करेश पहिला कॉल उचल. मोबाईल कनेक्ट आहे त्याचा. विकेट मिळालाय. नाही खऱ्या अर्थाने सर्वांना सांगू इच्छितो गावाचा रक्षिता गावाचा रक्षक देवा आहे आमचा टेपकऱ्या. आणि तलावाच्या जवळ पुढे येतं ना आपण तुम्ही रात्री 3 वाजता 4 वाजता 5 वाजता कधीही किती मध्यरात्रीमध्ये या तुम्ही त्या देवाचं फक्त नाव घ्या मनामध्ये तुम्हाला घरी नेऊन सोडेल देव. असा देव आहे जागृत देव आहे आमचा. पुढचा चेंडू नवीन फलंदाज झालाय. सुंदर पाटीलचा हा स्ट्रोक पाहतोय स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. 1 धाव पूर्ण केला जात आहे. एक धाव फार महत्वाची कारण की टार्गेट चेस करायचे तो म्हणजेच धामणगाव संघाला. धावा 10 धावा झालेल्या आहेत. धामणगाव म्हटलं निंबोली गाव म्हटलं की बैलगाडा क्षेत्राचा जो एरिया आहे तो यांच्या हातामध्ये. रविवार असो बुधवार असो नक्कीच रणगाडा क्षेत्रामध्ये आपण नेहमी तिथे बघत असतो लाईव्ह देखील असतात. आणि आता मोठा फटका खेळलाय. झेल सोडली. सोपं काम नव्हतं. आता प्रयत्न केले 100% कमेंटमेंट नक्कीच तिथे मात्र धावा 2 झालेले. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. दोघांना स्ट्राईक सोडणं फार महत्वाचं आहे. मात्र एकाने स्ट्राईक सोडली होती म्हणूनच हा षटक समाप्तीचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पाहिजे होत्या धावसंख्या 12 त्या इथे आलेल्या आहेत. म्हणजे 18 मध्ये 36 राहिलेले आहेत. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल निंबोली संघाला. जरी शेजारील दोन्ही संघ आहेत मात्र एकाला अस्तित्व टिकवायचं आहे या स्पर्धेमध्ये. एकाला जिंकायचं तर एकाला हरायचं आहे. मात्र तो संघ कोण असेल. अब मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. 18 गेंदे 36 रन चाहिए. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. षटक क्रमांक 2 तयारीला लागलेला आहे गोलंदाज प्रभाकर गुलवी. फिल्डिंग सजवताना आपण पाहतोय टीमला लीड करताना संजय तरे आलेला आहे. षटक क्रमांक 2 पाहतोय आपण. 4 षटकांचे मॅचेस आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने निंबोली संघ खेळत आहे. आणि भिवंडी सिनियर 40+ संघाचा दमन दौरा जो आहे निंबोली संघाने जिंकला होता. निंबोली गावाने जिंकला होता. त्यांचं मनोधैर्य जो आहे वाढलेलं आहे की त्यांनी जिंकलेला दमन दौरा आणि आपण JMB चषकामध्ये आपला चांगला क्रिकेट व्हावा ही त्यांची इच्छा आहे. गोलंदाजीसाठी संजय आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज पाहतोय आपण सुंदर पाटील ज्यांच्या बॅटमधून 1 धाव आली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू अगदी इथे काय घडलं पाहूया. भीमर चेंडू टाकली आहे मात्र हिट विकेट झालेला आहे तिथे. हा खेळ पूर्वी भरपूर झाला होता. दर्शन निर्णय घेत आहेत पंच.
या चेंडूवर फलंदाज आऊट होणार नाहीये, कारण की भीमर चेंडूवर आऊट होऊ शकत नाही खेळाडू. चालाकी ये ना चल बे. थोडीशी चालाकी चालवली सुंदरने तिथे, मात्र अगदी गोलंदाजाने दिमागाचा वापर केला आणि खरं अर्थाने त्याने नो बॉल चेंडू टाकला. ये पहा, हा क्रिकेटमध्ये कुठेच स्ट्रोक नाही सुंदर पाटील यांच्या माध्यमातून. आणि आता पुढील चेंडू फ्रीट असेल, एक धाव ऍड होईल. 35 धावा राहिलेल्या आहेत धाव फलकावर. आता फ्रीट आहे. आता चेंडूला शोधामध्ये स्ट्रोक बनवला होता, मात्र चेंडू जो आहे ऑफस्टिक वरून बाउन्स होऊन सर प्रभाकर गुळवी यांच्या हातामध्ये गेला होता. डॉट चेंडू. सुंदर असा फटका शतरक्षक येतोय दुरून चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे आणि आता खऱ्या अर्थाने तिथे फलंदाज आऊट झालेला आहे. यस, हिट विकेट. प्रभाकर गुलवी यांचं काम वाढवलंय फलंदाज सुंदर पाटीलनं. जाता जाता दोनदा आऊट झाले, मात्र एक नो बॉल होतं त्याच्यावर आऊट झाले. हे पहा, रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. धन्यवाद डीजे. इथे विकेट मिळालेला आहे, हिट विकेट झाले होते. आता नंबर टॉपचा खेळाडू आलेला आहे, नंबर 1 रँक करत आहे ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये. तो नितीन, मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील फ्रॉम धामणगाव. या मैदानाचा भरपूर अनुभव आहे या खेळाडूला. आणि आतेही सुरुवात आणि झेल. ओ, कॅचची संभावना होती तिथे, मात्र मोका भी दिया, छक्का भी दिया. आणि झेल कोणाचा पकडण्यासाठी तयार नव्हते तिथे नितीन पाटीलचं. अगदी फ्लॅट 6 जी बाउंड्री लाईन आहे, ती जी भिंत आहे त्या भिंतीवर चेंडू लँड झाला होता आणि खेळाडू जास्त दूरवर पण नव्हता, प्रयत्न कोणीच केला नाही तिथे. धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा धाव फलकावर. अटॅक सुरू झालाय. षटकाराने खाता खोलताना नितीन पाटील. गोलंदाज करेल तरी काय, झेल जर झाली असते तर मॅच देखील बनली असती. संजय थोडेसे निराश आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. विकेट देखील एक घेतला होता, दुसरा विकेट चालूनच आला होता आणि आता समोर उडवलाय आणि अगदी आता चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा चुकी आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेने. पाहूया, निर्णय येणं बाकी आहे, मात्र काय घडलं आपण तोपर्यंत रिप्ले आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करू आपण. नितीन पाटील ने चेक करू. थांबा दर्शन, फ्रेम मध्ये नाहीये, मात्र एकही धाव नाहीये. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पकडलेला आहे. प्रत्येक चेंडू फुटबॉल प्रमाणे उडवण्याचा प्रयत्न सुरू झाला मैदानामध्ये. झेल 2 चेंडूंवर 2 झेल उडाल्या होत्या. निंबोली संघाचं मन होत नाही की काय झेल पकडण्याचं. गोलंदाज करेल तरी काय, तुमची फिल्डिंग स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे. 2 धावा. धाव एकही नाही. नाही दर्शन, एकही धाव नाहीये. आमचं लक्ष आहे ना मॅचवर, एकही धाव नाहीये. संजय, आता नितीन पाहूया, 2 जीवनदान मिळाल्यात, तिसरा थांबणार नाहीये. आता पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता नितीनला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. फायनली नितीनला आउटच करायचं होतं गोलंदाजाला. आणि आता थोडीशी टीम मीटिंग होईल, तोपर्यंत डीजे ऐकू आपण.
करेश नाईक सध्या ऑपरेटिंग करतायत, चांगले संगीत वाजवत आहेत. जर जेवण बाकी असेल तर जेवण करून घे. सुंदर अशी झेल चेंडूवरचं नाव जो आहे तो देखील तुम्हाला दाखवला जाईल असा हा कॅमेरा वर्क पाहतोय आपण. धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा, अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू पाहतोय आपण. विश्वनाथ माली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूकडे आपण बघत होतो नितीन, मात्र त्याला देखील ठाऊक नव्हतं की आज 3 झेल उडतील, त्याच्यामध्ये तिसरा पकडला गेलाय. गोलंदाज संजय तरे नामी कापी आहे. नो बॉलने सुरुवात केली, मात्र 2 विकेट देखील मिळाले. ड्राईव्ह केलाय, सेफ फटका पाहतोय आपण की शतरक्षक पर्यंत जापर्यंत 2 धावा आरामात मिळतील. 2 धावा पूर्ण. चेंडूची वाढ पाहतो, ते चेंडू पर्यंत येणं फार महत्वाचं आहे. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 21 धावा, अजूनही 27 धावांची आता थोडंसं कटिंग झालेलं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थात धामणगाव संघाला या धावा बनवण्याकरिता 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवायचे आहेत. दर्शन सकाळपासून पहिला सामना हरल्यानंतर अजूनही घरी जाऊन आलेले नाहीयेत. कपडे चेंज केले, बाकीचे खेळाडू सर्व ड्रेसिंग चेंज करून आलेले आहेत. इतका क्रिकेटवर प्रेम आहे. नाही, मी क्रेडिट पंडितनाथ भोईर मामांना देऊ. चला थोडंसं आपण पाहतोय की ब्रेक, पाणी, वॉटर बॉक्स खोललेला आहे आणि आमचे मित्र मंदार नाईक यांनी जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तो पाणी सध्या एन्जॉयमेंट करताना आपण पाहतोय. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. तोपर्यंत वेळ झाली आहे. संगीत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद. धावा झालेल्या आहेत ते 21 धावा. डीजे दीपेश याचा डीजे वाजतोय आणि ऑपरेटिंग करतात करिश नाईक. आमच्या करिशला गेले 3 दिवस उपास आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उद्या फायनली रविवार आहे. समोर खेळलायत, सेफ फटका, मात्र शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, हलकासा मिसफील्ड, रनआउटची संधी आहे आणि बॅटर आउट. विकेट. मॅच बनवली आहे निमोली संघाने. एक बलाढ्य संघाला थोडासा बांधून ठेवला मैदानामध्ये, तो म्हणजे धामणगाव. योगेश नवीन फलंदाज. 3 दिवस झालं नॉनव्हेजचा स्वाद घेतला नाहीये करेश नाईकने. त्यांचे पिताश्री त्यांना दररोज एक चांगलीच तंदुरी देतात, तंदुरीचा खाना लावला त्यांना. फुलटा चेंडू ऑन साईडला, गॅप मध्ये नाही तर सरळ शतकाच्या हातामध्ये. व्हॉट अ कॅच. हो, असं वाटतं की गदर फिल्मचा सनी देओल ज्या प्रकारे रुमाल डोक्याला बांधून ही झेल पकडली आहे. कडक कॅच. खतरे की घंटी बजती भी बल्लेबाजी वाली टीम धामणगाव की. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग पाहते आपण निंबोली संघाच्या माध्यमातून. आई वज्रेश्वरी निंबोली, आई वज्रेश्वरी टीम खेळत आहे आणि आमच्या गावामध्ये वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे. त्यांचे आर्थिक परिवाराचे जे सदस्य आहेत ते आमच्या गावामध्ये गुलबी परिवाराचे भरपूर आहेत. गोलंदाज प्रशांत शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. Oh, what a catch! One end.
कॅच ऑफ द डे, कारण की टुर्नामेंट उद्या दिवस बाकी आहे पवार. कॅच ऑफ द डे असं म्हणूया आपण. रिप्ले रिप्ले कमान रिप्ले, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मध्ये रिप्ले पाहायला मिळेल. व्हॉट अ कॅच, एक कॅच नाही मॅच पकडाय. असं वाटत होतं की चेंडू चाललाय हवेच्या जोराने, चेंडू सीमेच्या बाहेर, मात्र ओ कहते ना अपना हात जगन्नाथ, कडक कॅच. आणि आठवण राहील जे आंबे चषक 2026 या स्पर्धेची उत्कृष्ट कॅच पाहतोय आपण. निलेश होता तिथे, गुड कॅच. लिहून घ्या आमचे स्कोरर. रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे जम्प केली होती. नाही मी म्हणे तर क्रिश, ज्या प्रकारचा जम्प मारला होता. कमॉन डीजे. दर्शन नाईक तुमच्या व्हॉट्सअपवर आताची जी झेल पकडली गेली ती पाठवली आहे. तुम्ही तुमच्या असोसिएशनला टाकू शकता. आता काय झेल आहे, 40+ खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे, त्यांचा टॅलेंट ज्यांनी जो काल गाजवलेला आहे क्रिकेटचं ते साध्य करत आहेत. स्वप्नील पाटील आलाय, स्वप्नीलने समोर खेळलाय, शतरक्षक आहे तिथे. एक धाव झाली आहे, एक से अधिक कुछ नाही, फक्त एकच धाव. काय गोलंदाजी, काय फिल्डिंग. आज आई वज्रेश्वरी निंबोली टीम संघाचा परफॉर्मन्स लाजवाब पाहायला मिळतोय. हॅट्रिकची संधी होती, काही हरकत नाही, हॅट्रिक झाली नाही, मात्र गोलंदाजी चांगली पाहतोय. प्रशांत गुलवी फलंदाजांना शांत करताना आपण पाहतोय. आज नावातच शांत म्हणून धामणगाव शांत झालाय. स्वीप केलाय, चेंडूला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे, चांगली फिल्डिंग पाहतोय आपण निंबोली संघाच्या माध्यमातून. एकच धाव आली आहे. महत्वाच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली प्रशांतने. फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा आल्यात, 3 विकेट आलेल्या आहेत. धावा झाले ते 24 धावा धावफलकावर. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. सोपं नाहीये, मग ते क्रिकेट आहे. हवा वाहत आहे, वाऱ्याचा वेग भरपूर आहे, फक्त मिडल करायचं आहे. ओ पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत ते 24 आणि अजूनही 24 बाकी आहेत. म्हणजे 18 चेंडूमध्ये 24 आल्यात आणि आता 7 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत. मग का होईना, आपण जाऊया डीजेचं संगीत ऐकूया. सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहा. 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. या स्पर्धेचा श्री गणेश भोरोडी आणि शिवनेरी जुनांदुर्गी बडा मॅच. प्रेम पाटील, विष्णू पाटील ही इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. आपण वेळेवर योग्य तो वेळ घेऊन आपण वेळेवर या. 6 चेंडूमध्ये 24 धावा थांबवण्याकरिता गोलंदाज येतोय. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय निलेश आलेला आहे. मोहम्मद श्री पंडित भुईर वन मॅन आर्मी आपण पाहतोय, ज्याने हा जे आंबे संघाला बांधलेला आहे त्यांची इथे उपस्थिती होते. समोर ड्राईव्ह केलाय आणि लॉंग ऑनला शतरक्षक. हवेमध्ये झेप घेतली गेली आहे घारने आणि मला वाटतं की या स्पर्धेचं आणि या मॅचचा चेंडू घेऊन जाईल की काय. रिप्लेमध्ये ती मला घार पाहायला मिळेल, ती जे हवेमध्ये झेप घेत होती. हे पहा, चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता तिचा. आणि जे आंबे चषकाचा चेंडू तिला देखील घेऊन जायचा होता खेळण्याकरिता. सुंदर असा कॅमेरा वर्क आणि नक्कीच नशीब तिचे चेंडू लागला नाही घरीचे, नाही तर ती मैदानामध्ये पडली असती. विकेट मिळाला इथे रनआउटच्या स्वरूपात. आतिश भुईर आलाय लेट ऑर्डर मध्ये. आतिश, काही हरकत नाही. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. गुड बॉलिंग.
नितीन पाटील आऊट झाल्यानंतर एकाएक सर्वच खेळाडू डगआउटमध्ये परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. अगदी 9 विकेट 7 विकेट गमावलेल्या आहेत 8 आणि 9 मैदानामध्ये. खराब चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. चांगली फिल्डिंग, एकच धाव. आता मॅचवर मजबूत पकड इथे झालेली आहे आई वज्रश्री निंबोली टीम संघाच्या माध्यमातून. क्वालिटी गोलंदाजी अनिल गुलवी, संजय तरे, प्रशांत गुलवी आणि त्यानंतर आपण पाहतो की निलेश गुलवी. मोठा फटका समोरच्या दिशेने उडालाय. हा चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. किती धावा मिळतील पाहूया. षटकार आलाय. सिक्सर पाहतोय आपण. जेव्हा पिक्चरचं शेवटचं एंड असतो ना तेव्हा ते ॲड दाखवतात ना चौकार षटकार, तसंच खेळ आता सध्या बाकी राहिल्या मैदानामध्ये. नावाची बाकी असतात पिक्चरमध्ये कोणी कोणी काम केलं आहे ती नावं आता फक्त तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की मॅच समाप्त झालेली आहे. मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे ते म्हणजे निंबोली संघाने. एक बलाढ्य संघाला इथे पराभूत करण्याकरिता एक पाऊल दूर आहे. शेवटच्या चेंडूवर धावा नाही. अशा प्रकारे एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला.